नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण माहिती। PM किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मार्च महिन्यात ₹4,000 एवढी रक्कम जमा करण्यात येणार आहे आणि या संदर्भात आजचा आपला व्हिडिओ असणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून PM किसान योजना, नमो शेतकरी महासन्मान योजना, त्याचबरोबर पीक विमा 2025-26 आणि कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती तुम्हाला पाहण्यास मिळेल। राज्यातील PM किसान व नमो शेतकरी लाभार्थ्यांसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्याकडून जो निधी आहे, PM किसान योजनेचा 22वा हप्ता आणि नमोचा 8वा हप्ता, हा हप्ता राज्यातील शेतकरी बांधवांना अपेक्षा लागलेली होती की होळीच्या शुभमुहूर्तावर खात्यामध्ये जमा करण्यात येईल, परंतु पहा, PM किसान योजनेचेही पैसे आलेले नाहीत आणि नमोचेही पैसे आलेले नाहीत। परंतु शेतकरी बांधवांसाठी आनंदाची अशी बातमी आहे, 6 फेब्रुवारीला अंतिम याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत आणि शासनाच्या विशेष मोहिमेद्वारे प्रलंबित अर्जाची देखील पाहणी पूर्ण झालेली असून नवीन शेतकऱ्यांना सुद्धा आता पात्र ठरवण्यात येणार आहे। अंतिम यादी तयार झालेली आहे। अतिशय बातमी आनंदाची आहे। पहा, केंद्रीय कृषी मंत्री यांच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलेलं होतं की नमो शेतकरी PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये या अगोदर जी घट होत होती आणि त्या घटीचं प्रमुख जे कारण सांगण्यात येत होतं की 2019 नंतर शेतकऱ्यांच्या नावावर जर जमीन झालेली असेल, मग ती खरेदी केलेली असेल किंवा इतर माध्यमातून जर नावावर झालेली असेल, तर त्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ दिला जात नव्हता। परंतु आता 2026 पासून हा लाभ देण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। राज्य सरकारकडून सुद्धा यासाठी पाठपुरावा केला जात आहे आणि 2019 नंतर शेती खरेदी केलेल्या किंवा शेती नावावर झालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा PM किसान योजनेचा लाभ मिळणार आहे आणि साहजिकच नमोचा सुद्धा लाभ तुमच्या खात्यामध्ये जमा होईल। जर PMचे पैसे येत असतील तर नमोचे सुद्धा यायलाच पाहिजेत। त्याचबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला माहीत असेल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याला वित्त विभागाच्या माध्यमातून 29 जानेवारीला मंजुरी मिळालेली आहे। हप्ता वितरण करण्यासाठी ही मंजुरी आहे। पहा, राज्य सरकारच्या माध्यमातून वित्त विभागाची ही परवानगी आहे नमोचा 8वा हप्ता वितरित होण्यासाठी। पण या ठिकाणी पहा, पैसे आणखीनही खात्यामध्ये जमा झालेले नाहीत आणि हीच प्रोसेस केंद्र सरकारकडून सुद्धा आपल्याला पाहण्यास मिळत आहे। PM किसान दिनानिमित्त म्हणजे 24 फेब्रुवारीला हे पैसे जमा होतील अशी अपेक्षा होती, पण ती पण पूर्णपणे मावळलेली आहे। 24 फेब्रुवारीला पैसे आलेले नाहीत। त्याचबरोबर 3 मार्चला सुद्धा पैसे लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत। पण काळजी अजिबात करायची नाही। नमोचा आणि PMचा जो 8वा म्हणजे नमोचा 8वा आणि PMचा 22वा हप्ता मार्च महिन्यामध्ये खात्रीपूर्वक जमा केला जाईल असंही सांगण्यात येत आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतील अशी माहिती सद्यस्थितीला मिळत आहे।